हाय, नमस्कार सर्वांना. माझे नाव माधुरी श्रीकांत काकडे. मी गेली 34 वर्षे एका हायस्कूलमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून सेवा बजावलेली आहे. त्याचप्रमाणे मी शाळेमध्ये फिजिकल डायरेक्टर म्हणून पद भूषवलेलं आहे. जीवनामध्ये माझी आवड किंवा माझा कल कायम अध्यात्माकडे राहिलेला आहे आणि आध्यात्मिक विकास आपला काहीतरी दिवसेंदिवस होत जावा ही माझी मनोमनची इच्छा. शाळेमधून मी साधारणपणे 2023ला रिटायर्ड झाले आणि तेव्हापासून अध्यात्माकडे मी जास्त ओढली गेले आणि त्या विचाराने मी आज एक ठरवलेलं आहे की आपण आध्यात्मिक व्हिडिओ तयार करूया आणि तो प्रस्तुत आपल्या मैत्रिणींसाठी, मित्रांसाठी, समाजासाठी देऊयात असा एक मनामध्ये आलेला विचार. त्या दृष्टिकोनातून मी आज एक व्हिडिओ तयार केला आहे. तो व्हिडिओ तुमच्यापुढं सादर करते. आता आपण विषयाला हात घालण्या अगोदर सर्वप्रथम त्या परमपिता परमात्म्याला एक प्रार्थना म्हणूयात. सर्वांनी आपण जिथे असाल तिथे हात जोडावेत आणि मनामध्ये प्रार्थना म्हणावी. हे ईश्वर, आम्हा सर्वांना सत्य जाणण्याची बुद्धी दे. अहंकार दूर करून आत्मज्ञानाची दृष्टी दे. जीव, जगत आणि जगदात्मा याच्यामध्ये जो असणारा संबंध आहे तो संबंध आमच्यापुढे खुला होऊ देत. हीच आमची मनोमन इच्छा आणि त्यातील आम्हाला एकत्व अनुभवता येऊ दे. ओम शांती शांती शांती. आता आपण महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. आज माझा बोलण्याचा विषय आहे जीव, जगत आणि जगदात्मा. प्रार्थनेतून तुम्हाला कळलंच असेल जीव, जगत आणि जगदात्मा यांच्यामध्ये नक्की रिलेशन काय किंवा यांचा संबंध काय किंवा त्या संकल्पना काय आहेत आज समाजामध्ये. हा माझ्या बुद्धीला ज्याप्रमाणे मला समजते त्याप्रमाणे मी मांडण्याचा प्रयत्न करते. तुम्ही सर्वजण मला साथ द्यालच, अपेक्षा आहेच. तर सर्वप्रथम आपण या तिन्ही संकल्पना समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. आता जेव्हा आपण जीवनामध्ये वावरत असतो, आपल्या दररोजच्या व्यवहारामध्ये आपल्या काही गोष्टी लक्षात येतात का बघा, की सतत आपला हा जो व्यवहार आहे तो मी, माझ्या भोवतीचं जग याच्या भोवती फिरत असतो. म्हणजे थोडक्यात काय की मी म्हणा, जगत म्हणा किंवा ह्या जगाला चालवणारा आणि कोणतरी नियंता आहे हे पण आपल्याला कुठंतरी मनाला वाटत राहतं. आणि त्याच दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर हा जो मी आहे, म्हणजे मी अमुक अमुक आहे, मी तमुक तमुक आहे, मी माधुरी आहे, मी शिक्षिका आहे किंवा मी असं असं आहे, ह्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत ह्या सगळ्या संकल्पना जीवाशी जोडल्या गेल्यात. विचार जर केला तर मूळ जीवालाच दुसरा शब्द जीवात्मा असाही एक आहे आणि जीवात्मामध्ये मूळ शब्द आत्मा आहे. आणि आत्म्याबरोबर जेव्हा देह, बुद्धी, चित्त, अहंकार या संकल्पना जोडल्या जातात किंवा तो त्यांच्याशी जोडला जातो तेव्हा त्याला जीवात्मा किंवा जीव असं बोललं जातं. खरं तर ही संकल्पना ही अज्ञानामधून आलेली संकल्पना आहे, अविद्येतून आलेली संकल्पना आहे. आणि ही अज्ञानातून, अविद्येतून आलेली संकल्पना असल्यामुळं किंवा हा जो आत्मा आहे, आत्मा स्वतःला विसरलेला आहे पूर्ण. त्याचा आत्मपद जे आहे ते आत्मपद तो विसरलेला आहे आणि तो विसरून देहाशी जोडला गेला आहे, मनाशी जोडला गेला आहे. म्हणजे तो काय म्हणतो आहे मनात, मी शरीर आहे, मी मन आहे किंवा मीपणाचा अहंकार, याच्यामुळं त्याला तो जीव हा शब्द जोडला गेला आहे. आता ह्या जीवात्म्याला हे जे सगळे जोडल्या गेल्यामुळं काय घडते, म्हणजे हे अज्ञान जोडल्यामुळं काय, अज्ञान कुठलं आपलं की मी शरीर आहे हा अज्ञान. आणि हे अज्ञान जोडल्यामुळं काय घडते तर त्या जीवाला सुखदुःख भोगावी लागतात, त्या जीवाला द्वैत भोगावं लागते. तो जीव जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतो आहे. आणि त्यामुळं म्हणजे थोडक्यात काय की जीवाची जर आपण सरळ साधी व्याख्या करायची म्हटली तर जीव म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून मी किंवा माझा अहंकार, यालाच आपण जीव असं म्हटलं गेले. थोडक्यात जीव, अहंकाराला जीव म्हटलं गेले. आता दुसरी व्याख्या आपण बघूया, दुसरी संकल्पना आपण बघूया, जगत. जसं आपण जीव म्हणजे काय जाणून घेतलं, मी, अहंकार म्हणजे जीव, त्याचप्रमाणे जगत. आता जगत म्हणजे काय, हा जीव जेव्हा वावरत असतो तेव्हा सतत त्याच्या भोवतानी एक सृष्टी फिरत असते किंवा हे जग त्याच्या भोवती फिरत असतं. पण हे जग कसं आहे, सतत बदलत आहे, हलत आहे. म्हणजे ह्या बदलणाऱ्या सृष्टीलाच किंवा ह्या बदलणाऱ्या
सगळ्या वाईब्सलाच जगत असं म्हटलं जातं किंवा जग म्हटलं जातं. आता कसं आहे, ते जगाला काही संतांनी बघा, काही संतांनी म्हणून ठेवलं की जग हे मिथ्या आहे. पण मिथ्या म्हणजे खोटं का? तर नाही. मिथ्या म्हणजे मिथ्याच, त्याला खोटं म्हणता येणार नाही. तर मिथ्या त्याला का म्हटलं गेलं आहे? कारण तो क्षणाक्षणाला बदलतो आहे. आपल्याला विज्ञानामध्ये सुद्धा माहीतच आहे बघा, की आपल्या शरीरामध्ये ज्या दररोजच्या क्षणाक्षणाला शरीरामध्ये दररोज पेशी बदलत जातात. किंवा आपलं स्वतःच्या वयाचं जरी उदाहरण घेतलं तर आपण बालपण असतं, तरुणपण असतं, म्हातारपण असतं आणि आपण जसजसं मोठं होत जाऊ तसतसं आपलं शरीर बदलत जातं. पण आपल्यातला अहंकार मी बदलत जातं का? नाही. किंवा पण आपल्या सभोवतालचं जे वातावरण असतं, सकाळी वातावरण वेगळं असतं, दुपारी वेगळं असतं, संध्याकाळी वेगळं असतं. म्हणजे हे जे बदलणाऱ्या सगळ्या संकल्पना आहेत, ह्या सगळ्या बदलणाऱ्या संकल्पनांना जगत असं म्हटलं गेलं आहे. आणि त्यालाच दुसरा एक शब्द अतिशय अध्यात्मातला सुंदर शब्द आहे, परफेक्ट शब्द आहे माया. म्हणजे की जी माया मिथ्या आहे. त्याला आता काही जण खोटं असंही म्हणतात, पण त्याला खोटं म्हणतात ना, खोटं म्हणजे पूर्ण असत्य झालं. पण हे पूर्ण असत्य पण नाही, कारण डोळ्यांना जग दिसतंय आपल्या, जग हे आहेच अस्तित्वात, पण ते बदलते आणि बदलते म्हणून त्याला मिथ्या म्हटले गेले. तिसरी संकल्पना आपली जगदात्मा, परमात्मा. आता दररोज आपण सकाळी बघतो त्याच नेहमीच्या टायमिंगला सूर्य उगवतो, सूर्य मावळतो किंवा सृष्टीमधले असे आपण कितीतरी चक्र बघत जातोय की ज्याचं आपल्याला आकलन नाही होत किंवा आपल्याला काय म्हणतात आश्चर्य वाटते की हे कसं काय. म्हणजे याचा अर्थ की हे चालवणारा दररोजच्या दररोज त्याच टायमिंगमध्ये सूर्य उगवणं मावळणं ह्या क्रिया किंवा ठराविक आपले जे वेगवेगळे ऋतू आहेत हे त्या त्या टायमिंगलाच ऋतू होणं, म्हणजे याचा अर्थ काय की या जगतामध्ये ह्या जगाला चालवणारा कुणीतरी नियंता आहे, कुणीतरी मालक आहे, कुठली तरी शक्ती आहे. आपण जर अणुरेणूंचा जरी विचार केला तर आपण अणुरेणूंच्या विचारामध्ये पण ते एक ऊर्जा आहे असं म्हटलं जातं. म्हणजे हा सगळं जगत चालवणारा कुणीतरी नियंता आहे, सृष्टीकर्ता आहे आणि त्यालाच आपण आपल्या भाषेमध्ये परमात्मा असं म्हणतोय. आता हे सगळं झालं, जीव कळलं, जगत कळलं, जगदात्मा कळलं. खरं त्याचा काय संबंध? आता मी सगळे तुम्हाला बोलते, बडबडून सांगते, तुम्ही पण ऐकताय, पण नुसतं बोलण्याने ऐकण्याने हे कळणार आहे का? तर नाही. त्याची आपल्याला अनुभूती पण घेतली पाहिजे. आणि जर अनुभूती आपल्याला घ्यायची असेल तर काय केलं पाहिजे आपण? आपल्या संतांनी सांगून ठेवलं की त्यासाठी आपल्याला वेगवेगळी साधना केली पाहिजे. तर साधना म्हणजे काय? म्हणजे किंवा साधना करायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर साधना वेगवेगळ्या प्रकारच्या संतांनी सांगून ठेवले. त्यात नामस्मरण एक आहे, ध्यानधारणा आहे, सज्जन संगत्य आहे, स्वाध्याय आहे. या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर या गोष्टीतनं तुम्हाला सत्याचा उलगडा होत जातो. आता साधनेनं मला नेमकं काय घडतं असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. समजा मी दररोज 24 तास नामस्मरण केलं, मग त्याच्यातून काय घडणार आहे? तर त्याच्यातून तुमचं मन शुद्ध होत जाणार आहे, बुद्धी शुद्ध होत जाणार आहे. आणि जसजसं तुमचं मन, बुद्धी, चित्त, अहंकार क्लिअर होत जाईल, क्लॅरिटी येत जाईल, तसं तुम्हाला तिथं सत्याचं आकलन होत जाणार आहे. हा पूर्ण अनुभूतीचा विषय, अनुभव घेण्याचाच विषय आहे. पण त्यासाठी आपल्याला वेगवेगळी साधना केली पाहिजे. आणि जर तुम्ही साधना केला तर तुम्ही मन तुमचं, बुद्धी तुमची स्वच्छ होऊन त्या ठिकाणी तुम्हाला सत्याचं आकलन होत जातं. आणि जर तुम्ही सत्याचं आकलन होत गेलं तुम्हाला, तर शेवटी तुमच्या हे लक्षात येईल की देह, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळं गळून पडतं आणि हे जीव, जगत आणि जगदात्मा हे एकच आहे हे तुमच्या प्रत्ययाला येतं. श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये म्हणूनच ठेवले, 10वा अध्याय आपला ज्ञानेश्वरीतला विभूती अध्याय, त्याच्यामध्ये कृष्णांनी सांगूनच ठेवले की मी सर्व चराचरामध्ये भरलेला आहे, चराचरामध्ये मी आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की जसं आपण समुद्राचं उदाहरण घेतो, समुद्रामध्ये आपण बघतो एक लाट येत असती, दुसरी लाट येत असती, अनेक लाटा येत असतात, पण त्या लाटा आल्या तरी त्या सगळ्या लाटा पुन्हा समुद्रामध्ये विलीन होत जातात. याचा अर्थ काय? जर आपण त्या समुद्राची एक लाट असा जर आपण बघितलं तर एक लाट म्हणजे ती एक जीव असल्यासारखं आहे. अनेक लाटा ज्या आहेत ह्या जगतातले सर्व जीवात्मे, सर्व जगत आहे आणि त्या सर्व लाटा पुन्हा समुद्रामध्ये विरत आहेत. म्हणजे सगळेजण जीव जगत पुन्हा त्या परमात्म्यामध्ये विलीन होते. तर असं प्रकारे आपण त्या समुद्राचं उदाहरण घेऊन ही संकल्पना समजू शकतो. किंवा सोन्याचं किंवा आपण मातीचं सुद्धा उदाहरण घेऊ शकतो या ठिकाणी. की सोनं आपण बघतो, सोनं हे तत्व एक आहे किंवा माती हे एक तत्व आहे, पण त्याच्यापासून, मातीपासून आपण वेगवेगळे भांडे तयार करतो, वेगवेगळ्या वस्तू तयार करतो.
आता मातीपासून वस्तू तयार केलेल्या असल्या त्या वस्तू वेगळ्या असतात, पण त्याच्यातलं तत्त्व बदलतं का? नाही बदलत. तत्त्व तेच असतं, माती हेच तत्त्व असतं, पण ते मातीपासून ती भांडी वेगळी असतात. त्याचप्रमाणे म्हणजे तत्त्व एकच आहे, फक्त दिसायला ते वेगळं भासते. सोन्याचंही तसंच आहे. सोन्यापासून आपण वेगवेगळे अलंकार तयार करतो, ते अलंकार आपल्याला वेगळे भासतात, पण ते वेगळे आहेत का? नाही. त्याच्यामध्ये मूळ तत्त्व हे सोन्याचं आहे. तसंच हे आपलं जीव, जीवात्मा आणि जगदात्मा आहे, की मूळ तत्त्व हे जगदात्म्याचं आहे, परमात्म्याचं आहे. परमतत्व ईश्वराचं आहे आणि त्या ईश्वरापासूनच हे सगळे जीव आणि जगत निर्माण झालेत. आणि फक्त जीवाच्या अज्ञानामुळं, अविद्येमुळं ते तुम्हाला वेगळे भासत आहेत, पण मूळमध्ये त्यांचा संबंध एकच आहे. आणि आपण सुरुवातीला प्रार्थना केलेलीच आहे भगवंताला, की हे भगवंता, मला तुझ्या एकत्वाची जाणीव होऊ दे. आता सरतेशेवटी आपल्याला काय म्हणता येईल, की जरी आपल्याला हे सगळे वेगवेगळे भासत असले तरी त्या ठिकाणी एकच तत्त्व आहे. आता जर या सगळ्याचा जर सार आपण काढायचा म्हटला तर जीव म्हणजे मी किंवा एक व्यक्ती ही संकल्पना आहे आणि तिचं स्वरूप आत्मा आहे. दुसरं जगत म्हणजे हे बाहेरचं विश्व आहे आणि तिसरं जगदात्मा म्हणजे परमपिता परमेश्वर. आणि शेवटी आपण अशा निष्कर्षापर्यंत येऊन पोचतो की हे जीव, जगत आणि जगदात्मा हे वेगळे नाहीत, तर ते फक्त अज्ञानामुळे आणि अविद्यामुळे आपल्याला वेगवेगळे भासत आहेत. म्हणजे सर्वात शेवटी अंतिम सत्य एकच सांगता येईल की सर्वम खल्विदम ब्रह्म, सर्वत्र ब्रह्मच भरलेलं आहे, सगळीकडं परब्रह्मच आहे. जीवच आत्मा, आत्माच परमात्मा. जे जे दिसे ते ते तू आहेस, माझ्यातही तूच वसलेला आहेस. हे देवा, तुझ्यातच आम्हाला विलीन होऊ दे. ओम शांती शांती शांती. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.